बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका आम्हाला कळवली आहे की ते महायुतीसोबत नाहीत, आता ते आमच्यासोबत नाही, ते आमच्याकडून असं स्पष्ट झालं भाजप. मला वाटते मी कोणाला काही कळवलं नाही आणि मला काही तो विषय नाही आहे. आता आम्ही हे आघाडी का युती हा विषय नाही. आम्ही हे शेतकरी शेतमजुरासोबत युती करून लढतो आहे प्रहार. त्याच्यानं मला वाटते प्रसाद लाडनी काय म्हणावं आणि आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट द्यावं एवढा काही मोठा विषय नाही आहे. तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहे का? पण प्रश्न कसा आहे का आता अजून लढाई पूर्ण व्हायची आहे. लढाई लढल्यानंतर लोक काय म्हणतं, लोकांच्या काय भावना आहे तुम्हाला माहीत आहे. आम्ही निर्णय घेताना कार्यकर्ता आणि लोकभावना विचारात घेतल्याशिवाय कुठेही पाऊल टाकत नाही. कारण आमचे नेते गावखेड्यात बसलेले आहे, मतदार आहे. मतदाराला विचारल्याशिवाय काहीच होणार नाही. महायुतीत तुम्ही नसल्याचं प्रसाद लाड म्हणतायत. महायुतीतून आता तुम्ही बाहेर पडलेले आहात का? मला असं वाटतं का हा अमरावतीपुरता आमचा विषय आहे. अमरावती आम्ही ताकदीनं लढवतो आहे आणि आम्ही ते जिंकून येऊ. आणि मला असं वाटते का युती, महायुती, महाआघाडी हा सध्या काही आमचा विषय नाही. आमचा विषय आहे दिनेश बुरुल यांना निवडून आणायचं. या अमरावतीतल्या मातीतला इथं जन्मलेला खासदार करायचा. तो शेतकरी शेतमजुराच्या नावानं करायचा. तो पार्टीपेक्षा निवडून आलेला खासदार हा शेतकऱ्यांनी मजुरांनी आणलेला खासदार आहे. हे आमचं ब्रीद आहे. तो महायुतीच्या बॅनरवर आधी तुमचा फोटो असायचा, आता फोटो तुमचा आऊट झालेला आणि त्या ठिकाणी राज ठाकरेंचा फोटो आलेला. कुठे माहिती तुम्हाला बाहेर काढल्यात का? तर चांगली गोष्ट आहे ना. आम्हाला काही फोटो गिटोचा विषयच नाही आमचा आणि मी बाकी सांगणार नाही. एकंदरीत हा तो विषय बोलायचा नाही आहे. वेळ येईन तेव्हा दाखवून देऊ काय तर. एकीकडे